अस्सलामुअलैकुम नाजरीन, आपण बघत आहोत कोकणी न्यूज. नाजरीन, आजची खबर अशी की जनताला आपल्या किती जागरूक राहावं लागतं. ही जी तसावीरला तुम्ही बघता हो तो ह्यो आत्ता 15 दिवस पहिले बांधलेलो आपलो मोहरीचा काम आहे. खेड डाक बंगल्यावर मरकज मस्जिदच्या पुढं आणि किती अगदी लो क्वालिटीचा आणि निष्काळजीपणाने काम केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. कोकणी न्यूजसाठी मंगेश मोरेचो ह्यो रिपोर्ट पेश आहे. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे बोलतोय. आज आपण जलालवाडी इकडे मरकज आहे, शिगवणवाडी आहे. हा रस्ता अलमदीना स्कूलला जातो. नेहमीचा रहदारीचा रोड आहे. तिकडनं शेकडो गाड्या रोजच्या प्रवास करत असतात आणि ही 15 दिवसापूर्वी मोरी बनवलेली आहे. बघा, हे आपण पाहू शकता. 15 दिवसापूर्वी मोरी बनवलेली आहे इथे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की हे नगरपालिकेचं जे निकृष्ट दर्जाची कामं सर्व खेडमध्ये चालत आहेत त्याला कुठंतरी अंकुश घालावा. माननीय महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांना आम्हाला कळकळीची विनंती आता आम्हाला करावी लागते आहे की जे आपल्या नगरपालिकेच्या इकडे आता आपली तुमच्या मार्गदर्शनाखाली एक हप्ती सप्ताह आलेली आहे. चांगली गोष्ट आहे. पण जी ही खेड शहरात जी कामं चालू आहेत ज्या वाळूचा कुठं अवशेष गावत नाही. आता इथं पाहू शकता तुम्ही, इथे खडी आहे, इथे वाळूचा आहे, गिरीट आहे आणि ही सगळी जेवढी गटाराची कामं झालेली आहेत ही सगळी बिना वाळूची कामं झालेली आहेत. तर ह्याच्यावरती कुठेतरी अंकुश झाला पाहिजे. हे अशी निकृष्ट धंद्याची पद्धत, हा आमच्या लोकांचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, सगळ्या टॅक्समधनं जो पैसा जातो ह्याची जी कामं होतात आणि ही अशी परिस्थिती आता खेड नगर परिषदेची झालेली आहे की सर्व शहरात हे जे रोड झालेले आहेत, मी रोडवर पण मध्ये कामं थांबवलेली, त्याच्यात काय डांबर नाही, काय नाही, सिस्टीम पद्धतीप्रमाणे कामं करत नाहीत. हा सगळा खराब कारभार चाललेला आहे नगरपालिकेचा. तर कुठेतरी माननीय आमचे राज्याचे गृहमंत्री योगेशदादा कदम यांना नगर परिषदेला सांगून व्यवस्थित निष्कृष्ट दर्जाची कामं करायची. हे आत्ताचं ताजं उदाहरण आहे, आजचं उदाहरण आहे. तरी आमची एवढी विचारणी आहे, मी ह्याच्यावरती माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मी ह्याच्याकडे तक्रार पण करणार आहे. धन्यवाद.